नमस्कार. रोखठोक स्वागत प्रेक्षको. मी डॉक्टर उदय निरगुडकर. इतिहास घडवता येतो, इतिहासाची पुनरावृत्ती देखील होते, पण एकदा घडलेला इतिहास सहसा पुसता येत नाही. पण तेच काम नेमकं केले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने. इयत्ता 7वी आणि 9वीच्या नव्या पाठ्यपुस्तकातून मोंगलांचा इतिहास हद्दपार करण्याचा पराक्रम मंडळानं गाजवलाय, अशी त्यांच्यावर आता टीका होती आणि त्यावरून आता नवीन वादाची ठिणगी पेटली आहे. इसवी सन 1526 ते 1803 असा जवळपास 250 वर्षाचा मोंगलांचा हा इतिहास. बाबरापासून हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहान ते औरंगजेबापर्यंत एकाच मुसलमान घराण्यानं भारतावर सत्ता गाजवण्याचा हा इतिहास. औरंगजेबाच्या कारकिर्दीत भारताच्या दक्षिणेतील काही प्रदेशांचा भाग वगळला तर संपूर्ण भारत हा मुघल सत्तेच्या अंमलाखाली होता, हे सत्य आहे. इसवी सन 1681 नंतर 27 वर्ष दक्षिणेत मराठ्यांनी औरंगजेबाच्या फौजांना चिवटपणे, निकरानं, प्राणपणानं लढा दिला, त्यांना झुंजत ठेवलं. शेवटी औरंगजेब 1707 मध्ये महाराष्ट्रातच अखेर मृत्यू पावला आणि त्यानंतर मोंगली साम्राज्याला एक प्रकारे ओहोटी लागली. याचाच अर्थ मोगलांचा इतिहास हा मराठ्यांच्या लढवय्येपणाचा, जिद्दीचा इतिहास आहे. मग मुघलांचाच इतिहास पाठ्यपुस्तकातून वगळला तर मराठ्यांच्या दैदिप्यमान पराक्रमाची गाथा विद्यार्थ्यांना समजणार तरी कशी, हा खरा सवाल आता पुढे येतोय. अकबरासारख्या काहीशा उदारमतवादी मोगल सम्राटाची ओळख फक्त 3 ओळींमध्ये उरकण्यात आली. याचं कारण काय? ताजमहाल, कुतुब मिनार, लाल किल्ला अशा अनेक मुघलकालीन ऐतिहासिक वास्तूच आम्ही पाठ्यपुस्तकातून गायब केल्या. महाराष्ट्रात सध्या एका भगव्या विचारसरणीची राजसत्ता आहे. या विचारसरणीला अनुकूल असंच इतिहास लेखन केलं जातंय का? राज्यकर्त्यांच्या राजवटीनुसार इतिहास लेखन करण्याच्या पद्धती यापुढे बदलणार आहेत का? ते योग्य आहे का? इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा योग्य आहे का? आणि एनसीईआरटी अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात मराठ्यांचा इतिहास अत्यंत त्रोटक, मर्यादित स्वरूपात लिहिला गेला. त्याची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्र केंद्रबिंदू ठेवून इतिहासाकडे पाहणं उचित ठरणार आहे का? मुळात इतिहासाला प्रदेशाचा केंद्रबिंदू असू शकतो, ही भूमिका योग्य आहे का? ठराविक इतिहासच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला जातोय का? राज्यकर्त्यांना अपेक्षित असलेला भगवा इतिहास आता शाळांमधून शिकवला जाणार का? या विरोधकांच्या आरोपात कितपत तथ्य आहे? आणि या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे नवे भावी मतदार घडवण्याचं काम केलं जात आहे, हा विरोधकांचा आक्षेप कितपत योग्य आहे? हा देश कुणाचा आणि इतिहास कुणाचा? हे कोण शिक्षण मंत्री कोणत्या विचारसरणीचा आहे, कोणतं सरकार सत्तेवर आहे, कोणत्या विचारसरणीचं सत्तेवर आहे, यावर ठरणार आहे का? आणि उद्या राज्यकर्ते जर पुन्हा बदलले तर पाठ्यपुस्तकातला इतिहास देखील पुन्हा बदलला जाणार आहे का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. राजसत्तेचा गाळीव इतिहास. राजसत्तेचा गाळीव इतिहास. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. इतिहासातून मुघल झाले हद्दपार. ताजमहाल, कुतुब मिनार, लाल किल्लाही गायब. शालेय अभ्यासक्रमातून मुघलांची राजवट खालसा. इतिहासात जे भल्या भल्यांना जमलं नाही ते महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळानं करून दाखवलं. इयत्ता 7वी आणि 9वीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातून मुघलांचं साम्राज्य अक्षरशः खालसा करण्यात आलं. नव्या पाठ्यपुस्तकात मुघल राज्यकर्ते अगदीच नावाला शिल्लक ठेवण्यात आले. जगातील 7 आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल, मुघल राजवटीत उभारण्यात आलेला कुतुब मिनार आणि 15 ऑगस्टला जिथून पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करतात त्या लाल किल्ल्याचा इतिहासही पुस्तकातून इतिहास जमा झालाय. जिजिया कर, सतीची प्रथा रद्द करणाऱ्या सामर्थ्यशाली अकबराची ओळख नव्या अभ्यासक्रमात अवघ्या 3 ओळींमध्ये संपवण्यात आली आहे. अकबर हा मुघलांमधला सगळ्यात सामर्थ्यवान राजा होता, पण ज्यावेळी त्यानं सगळा भारत अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याच्या विरोधात महाराणा प्रताप सिंह, चांद बीबी आणि राणी दुर्गादेवीनं निकराचा संघर्ष केला, असं वर्णन नव्या पुस्तकात आहे. त्याशिवाय दिल्लीवर सत्ता गाजवणारी पहिली राणी रझिया सुलताना, दिल्लीतून दौलताबादला राजधानी हलवणारा आणि चलनबंदी करणारा मुहम्मद तुघलक यांचं अस्तित्वच नव्या इतिहासातून पुसून टाकण्यात आलंय. मुघलांच्या ऐवजी आता छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा राजवट हा नव्या इतिहासाच्या अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू आहे. मुघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून गाळण्यात आल्यानं अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदवलेत.
सरकारच्या सूचनेवरूनच अभ्यासक्रमात हे बदल करण्यात आल्याचा दावा केला जातोय. तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून इतिहासाचं पुनर्लेखन करण्यात काहीच गैर नाही अशा शब्दात महाराष्ट्र राज्य शालेय पाठ्यपुस्तक मंडळाच्या इतिहास विषय समितीचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी या निर्णयाचं समर्थन केलंय. आपल्या पुढे विद्यार्थी कुठले आहेत तर महाराष्ट्रातले आहेत, मराठी बोलणारे आहेत. त्यामुळं महाराष्ट्र मराठी माणूस केंद्रस्थानी ठेवून आणि स्वाभाविकपणे शिवाजी महाराजांना केंद्रस्थानी ठेवून असा आम्ही इतिहास लिहिला. इतिहास भारताचाच आहे, पण तो मराठ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे आणि याच्यात काही गैर केला असं वाटत नाही आम्हाला. मुघलांचं इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातलं स्थान कमी करण्यामागे काही राजकीय अजेंडा आहे का याची चर्चा आता सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना खरा इतिहास शिकवला जातोय का? ज्या विचारसरणीचे राज्य करते त्या राजवटीनुसार इतिहासाचं लेखन होणार का असा कळीचा मुद्दा देखील या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. राजसत्तेचा गाळीव इतिहास आणि या विषयाचीच चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत इतिहास विषय समितीचे अध्यक्ष सदानंद मोरे. सदानंद मोरे, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत किशोर दरक, शिक्षण तज्ज्ञ किशोर दरक अहमदनगरहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. तर ज्येष्ठ इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत हे कोल्हापुरातून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. सर्वात पहिल्यांदा जाऊया सदानंद मोरे यांच्याकडे. याचं कारण ही जी पुस्तकं 7वी, 8वी, 9वीची बदलण्यात येत आहेत, विशेषतः इतिहासाची ज्याची आपण आता चर्चा करतोय, त्याचं एक प्रकारे काम, त्याचं प्रमुख पद हे सदानंद मोरे यांच्याकडे होतं. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना एक ज्येष्ठ विचारवंत म्हणून ओळखतो. मोरे सर, याआधी इस्लामी राज्यकर्त्यांची ओळख किंवा त्याविषयीची विवेचन आमच्या इतिहासाच्या धड्यांमध्ये होतं. नंतर जी आत्ता पाठ्यपुस्तकं आपल्या नेतृत्वाखाली लिहिली गेली त्या पाठ्यपुस्तकांमध्ये मोगलांचा इतिहास गाळला गेला. तो मोगलांचा इतिहास अयोग्य होता म्हणून गाळला गेला की मराठ्यांचा इतिहास सांगणं आपल्याला जास्त गरजेचं वाटलं म्हणून मोगलांचा इतिहास आपण गाळलात? मोगलांचा इतिहास गाळायचं नेमकं कारण काय? सदानंद मोरे. पहिल्यांदा मला एक खुलासा करू द्यात की मगाशी आपण जो रिपोर्ट दाखवलात तो पुरेसा बरोबर नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ लाल किल्ला नाही असं आपण म्हणालात. आपण म्हणजे ज्याने कुणी तो रिपोर्ट तयार केला तो पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मध्यभागी लाल किल्ला आहे. मी दाखवायचा प्रयत्न करतोय, मला माहीत नाही किती वेळ लागेल दिसायला, पण हे काय समोरासमोरच्याच गोष्टी आहेत. हे पहा, कितपत विजिबल आहे माहीत नाही. मध्ये जे आहे तो लाल किल्ला आहे. मोहम्मद तुघलकाचा उल्लेख आहे. अकबराने केलेल्या काही गोष्टी, म्हणजे उदाहरणार्थ अकबराच्या नाण्यावरती राम आणि सीता यांचं चित्र होतं. त्या अर्थाने तो धर्मसहिष्णू होता याचा उल्लेख आला. आणि ज्या इमारती म्हणतात, लाल किल्ला आला, आता ताजमहाल, कुतुब मिनार वगैरे ज्या गोष्टी आहेत, 10वीच्या पुस्तकामध्ये तो उल्लेख येणार. म्हणजे आम्ही वेगळ्या पद्धतीने पुस्तकं लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये आपला प्राचीन भारताचा वारसा ज्याला म्हणतो आपण तो येणार आहे. त्याच्यामध्ये जगातलं आश्चर्य आहे, त्याला कोण टाळू शकेल? असं जर कुणी समजत असेल ना की सदानंद मोरे किंवा त्यांच्यासारखे 2-4 लोक एखाद्या सत्तेला उखडून टाकतील तर मला हसावं की रडावं हे कळत नाही. मुघल सत्ता इतकी प्रसिद्ध आणि दृढमूल झाली होती की ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो, माहितीसाठी, की औरंगजेब जेव्हा गादीवरती आला त्याच्या 3 भावांची वाट लावून आणि वडिलांना तुरुंगात टाकून त्या विषयावरती इंग्लंडच्या रंगभूमीवरती नाटक आलं इंग्रजीमध्ये आणि ते चाललं. त्यामुळे मुघल सत्ता ही जगभर होती, प्रसिद्ध होती. तिच्याबद्दल वादाचं काय कारण आहे? आणि ते आमच्या एखाद्या पुस्तकात तिथले काही तपशील कमी झाले म्हणून उडून जाईल एवढी ती काही वाऱ्याने उडण्या इतकी सदानंद मोरे मुद्दा तो नाही. पहिल्यांदा मला सांगायचं, जर कुणी पाहत असेल. सदानंद मोरे ऐकून घ्या. नाही, कसं पाहिलं गेलं ते, याच्याकडे कसं पाहिलं गेलं ते मी सांगतो. घेतो. औरंगजेबाच्या या सगळ्या गोष्टींवर किंवा अकबराच्या गोष्टींवर इंग्लंडमध्ये काय, अमेरिकेमध्ये पण नाटकं झाली, ती मंची आविष्कार पण झाला. कारण तिकडे खुलेपणाने, स्वतंत्रपणाने विरोधी मतांचा देखील आदर केला गेला. किंबहुना विरोधकांचा इतिहास देखील तेवढ्याच ताकदीनं मांडायची परंपरा आहे.
नाही, आता जो आक्षेप नोंदवला जातोय ना सरांना मोरे साहेब, औरंगजेब आता जो हयात आक्षेप असताना ही नोंदवला गोष्ट जातोय सांगतोय. तो आक्षेप असा आहे की आपण गाळीव इतिहास मुद्दामून हेतू पुरस्सर शिकवताय आणि त्याच करता 7वी 8वी 9वी आणि नंतर 10वी यातून तुम्ही काही विशिष्ट समाजाचे विशिष्ट राजवटीचेच उल्लेख गाळून टाकताय असा आक्षेप तुमच्यावर नोंदवला गेलाय. त्याला काय उत्तर द्याल? इतिहासाची पुस्तकं अशा रीतीनं पुनर्रचित करायची पुनर्लिखित करायची गरजच आपल्याला का वाटली? त्यासाठी जर आपण आहोत नाही इथे आलेलो चर्चा करायला, म्हणजे मी उत्तर द्यायला बांधलेलं आहेच मुळात. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की इतिहास जर कोणाचा दडपला गेला असेल गेले 150-200 वर्ष तर तो मोगलांचा नाही, तो मराठ्यांचा. ही गोष्ट आपण पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे. आता हे 2 विषय वेगळे आहेत, पण बॅकग्राऊंड म्हणून तुम्हाला मी सांगतो. किंबहुना त्याच्यावरची ही प्रतिक्रिया नाही, हा पूर्णपणे ॲकॅडमिक मेथॉडॉलॉजिकल इश्यू आहे असंच मी पाहतोय. पण हेही माहिती पाहिजे तुम्हाला. एकतर्फी माहिती जर लोकांना झाली तर त्याच्यामुळं पंचायत निर्माण होती. म्हणून हे माहिती पाहिजे. माझ्याकडे भारतामध्ये आयडियल मानलं गेलेलं NCERT नावाच्या ख्यातकीर्त संस्थेने प्रकाशित केलेलं 7वीचं पुस्तक आहे आवर पास्ट पार्ट 2. आता हे पुस्तक काय करतं? ह्या पुस्तकामध्ये पूर्णपणे मोगलांच्या इतिहासावरती भर दिलेला आहे. माझी तक्रार नाही. या पुस्तकामध्ये मराठ्यांच्या इतिहासासाठी फक्त 1.5 पान दिलेलं आहे. 2 सुद्धा नाही. या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांची बोळवण 3.5 ओळींमध्ये केलेली आहे. या पुस्तकामध्ये मग संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज, बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे यांचं कुणाचंही नाव येणं मग अशक्यच आहे, दुरापास्तच आहे. या पुस्तकामध्ये जिथे मराठ्यांचं पान आहे ते पण पूर्ण नाही, कारण डाव्या बाजूला स्पेस सोडलेली आहे. इथं ती केवळ मोकळी आहे. इथं एवढी मोकळी स्पेस आहे, वरती मोकळी स्पेस आहे. तिथं कोणाचंही चित्र टाकता आलं असतं, उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचं, टाकलं नाही. त्याच्या उलट या पुस्तकात चित्र कोणाची येतात? या पुस्तकात चित्र येतात, तुम्हाला सांगतो की हा कोण आहे? सादत खान, अवधचा नवाब, त्याचं चित्र येतं. या पुस्तकामध्ये फरुख शेर नावाच्या अत्यंत बिनकामाच्या बादशाचं चित्र येतं. आणि या पुस्तकामध्ये ज्यानं भारतावर स्वारी केली आणि लाखो लोकांची विनाकारण कत्तल केली त्या नादिर शहाचं चित्र चौकटीसकट येतं. म्हणजे ज्या मराठ्यांनी संपूर्ण भारतावरती सत्ता गाजवली, भारताचं तिकडून येणाऱ्या अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वायव्येकडून येणाऱ्या आक्रमणापासून रक्षण केलं, ब्रिटिशांची सत्ता ज्यांनी 75 वर्ष थोपवली, त्यांच्या इतिहासाची बोळवण जर तुम्ही 1.5 पानात करत असाल तर इतिहास कुणाचा दडपला हे आधी मला कळू द्यात. क्या बात आहे. आणि कांगावा कुणाचा चाललाय हे मला समजत नाही. काय येते प्रकार? बरोबर आहे. आता जी तुम्ही मांडणी अशी करताय की 75 वर्ष ज्यांनी एक प्रकारे मुघली सत्तेला इथून दूर ठेवलं, किंवा दिल्ली सुद्धा काबीज करण्याचं धाडस ज्यांनी दाखवलं, शौर्य ज्यांनी दाखवलं, त्यांचा इतिहास सांगितला जात नाही. तर ज्या NCERTच्या गाईडलाईन्स तुम्ही फॉलो कराव्यात अशी अपेक्षा असते, तसं बंधन तुमच्यावर नसतं. त्या NCERTमध्ये मराठा इतिहासाची बोळवण 1.5 पानात सुद्धा अनेक जागा सोडलेल्या, आणि शिवाजी महाराजांची बोळवण 1-1.5 ओळीत केली जाते. तर मग बाकीचे आमचे इतिहास पुरुष तर कुठले उडले हे देखील कळणार नाही. म्हणजेच दडपला जातोय तो आमचा इतिहास, त्याला एक प्रतिक्रिया म्हणून आपण ही गोष्ट केलीत. किशोर दरक, ही प्रतिक्रिया आहे, ही क्रिया नाही. जर NCERTने न्याय दिला असता. नाही बोला नाही बोला. माझं म्हणणं ऐकून घ्या पूर्ण. बोला. नाही. हां, तर आता मी सांगतो तुम्हाला काय ते. हे जे पुस्तक आहे NCERTचं, ते लिहिणारे जे पाठ्यपुस्तक मंडळाचे लोक आहेत त्याच्यामध्ये एकही मराठी अभ्यासक नाही, एकही मराठी इतिहासकार नाही, मराठा इतिहासामध्ये एक्सपर्टाईज असणारा एकही नाही. मला 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 बाजूला ठेवला आपण. मला मला तर मी मुख्य मुद्दा किशोर कुठला दरक येतो की ही प्रतिक्रिया आहे का? सरांद मोरे हाच तर माझा खरा प्रश्न आहे. किशोर दरक यांचंही आपण म्हणणं पुढे मांडणार आहोत, परंतु महाराणा प्रताप यांचं शौर्य समजून घ्यायला आम्हाला राजस्थानी असावं लागतं का? मला तुम्ही सांगा. शिवाजीचं महाराजांचं महत्त्व समजून घ्यायला आम्हाला महाराष्ट्रातच जन्माला यावं लागतं का? जर एखाद्या बंगाली माणसाला
महाराजांचं शौर्य कळू शकत नाही का? आम्ही एवढे प्रादेशिक संकुचिततावादी झालो आहोत का की आमच्या धड्यातून आम्ही हद्दपार करू, मग या न्यायानं आम्ही नाही, बंगालचा नाही. इतिहास देखील करू का? नाही. अशी एक मांडणी आता समोर येते, नाही, तशी टीका नाही, होऊ तसं शकेल. नाहीये. आपण दुसऱ्यांची मतं तसं- ऐकून घेऊया. नाही तस अहो तसं नाही मराठी, येते. अहो मराठी नाही आहे. ते तसं नाही आहे, ते समजून घ्या तुम्ही, मी तेच सांगणार आहे. सरांद मोरे, मराठी तिथे कोणी मराठी भाषिक कोणी नाही, अभ्यासक. तसं याचा अर्थ हां. इतरांनी शिवाजी महाराजांचं कौतुक करू नये असं होतं का? हा मुद्दा आहे माझा. किशोर नाही ना दादा करत. अहो नाही करत. हा नाही करत. तोच तर प्रॉब्लेम आहे. हाच तर माझा मुद्दा नाही करत, तोच तर problem आहे. करेक्ट. तो किशोर समजून दादा, घ्या. किशोर दादा, तुम्ही काय सांगाल? मराठी भाषिक नाही म्हणून हे झालेलं आहे का आमच्या इतिहासावर अन्याय करायचा आहे म्हणून एनसीईआरटी हे केलेलं आहे? आणि आमच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आता करेक्शन म्हणून जे केलं त्याला आपण एक प्रकारे योग्य इतिहास लिहिला गेला अशी मान्यता द्यायला खळखळ नाही का करताय? तसं तसं माझं सर हा बोला. माझं स्टेटमेंट पूर्ण झालेलं नाहीये, मला अजून बोलायचं आहे. बोला, बोला. मी दरकांच्या नंतर बोलेन, काही प्रॉब्लेम नाही. आपण दरकाना बोलायची माझं संधी देऊया statement आधी. पूर्ण झालेलं नाहीये. आपण दरकाना बोलायची संधी देऊया. दरक बोला. तुम्ही सांगा, मला काही प्रॉब्लेम नाही, बोला. एक 2-3 मुद्दे आत्ता आपण इथे घेऊयात चर्चेला. एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो NCERTला प्रतिक्रिया म्हणून आपलं मंडळ पाठ्यपुस्तक करतं. तर मला वाटतं आपलं मंडळ कधीही NCERTला प्रतिक्रिया म्हणून पाठ्यपुस्तक करत नसतं. महाराष्ट्राकडे बालभारतीची स्थापना 1967 मध्ये माझं झाली. स्टेटमेंट पूर्ण झालेलंच आणि नाही. Who पहिल्यापासून told you this? बालभारतीनी, हे तुम्हाला कुणी सांगितलं? मी देश फक्त पातळीवरती वस्तुस्थिती सांगितलेली आहे. देश पातळीवरती नावाजलेली प्रतिक्रिया पुस्तकं नाही. केली आहे. सरांद मोरे तुम्ही वस्तुस्थिती माझं सांगितली म्हणणं आहे, त्या पूर्ण करतो. वस्तुस्थितीवर त्यांची प्रतिक्रिया तर ऐकून घ्या. दरक साहेब बोला. घ्या. हां, तर एक म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा कोठारी कमिशनच्या रिपोर्टनंतर अनेक राज्यांनी पाठ्यपुस्तकं बनवायला सुरुवात करावी अशी शिफारस करण्यात आली, त्यामध्ये महाराष्ट्राने सर्वात आधी ती सुरुवात केली. हा एक भाग त्यातला. दुसरा असा आहे की NCERTची पुस्तकं जी असतात ती NCERTची पुस्तकं ही सबंध देशामध्ये शिकवली जातात आणि पाठ्यपुस्तके नेहमी एका निगोसिएशनचं फळ असतं. म्हणजे आता आपण म्हणतो की मराठ्यांचा इतिहास अमुक एवढ्या प्रमाणात देश पातळीवरती आणला गेला पाहिजे NCERTच्या माध्यमातून. कर्नाटकातून आणखीन वेगळी मागणी येईल, तामिळनाडूतून वेगळी मागणी येईल, आसाममधून वेगळी मागणी येईल आणि त्या त्या भागांचा इतिहास NCERTमध्ये रिफ्लेक्ट व्हावा अशी सर्वच राज्यांची अपेक्षा असेल. NCERTची पुस्तकं ही महाराष्ट्रातल्या बहुतांश राज्य मंडळाशी संलग्न शाळांमध्ये शिकवली जात नाहीत. NCERTची पुस्तकं ही CBSE बोर्डाच्या शाळांमध्ये काही प्रमाणात शिकवली जातात, कारण CBSEच्या बोर्डाच्या शाळांमध्ये इतर पण पब्लिकेशन्सची पुस्तकं वापरली तर चालतात. पण माझ्या मते महत्त्वाचा मुद्दा त्याच्याही पेक्षा पुढचा असा आहे की आत्ताच्या पुस्तकाची आपण चर्चा करतो, इयत्ता 7वीचं बालभारतीने प्रकाशित केलेलं मोरे सरांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेलं पुस्तक. मीडियामधनं जे रिपोर्ट्स आलेत की यातनं मोगलांना वगळून टाकलेलं आहे, तर माझ्या मते मोगलांना वगळून टाकलेलं आहे ही चुकीचं विधान आहे. कारण मोगलांचा उल्लेख बिलकुल नाही आहे का? तर मोगलांचा उल्लेख जरूर आहे. प्रश्न असा आहे की कोणत्या मोगलांना आणि कोणत्या संदर्भात वगळून टाकण्यात आलेला आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ आत्ताचं पुस्तक माझ्यासमोर आहे, त्याच्यामध्ये बाबरविषयी लिहिलं आहे. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरघाना राज्याचा राजा होता. भारतातील संपत्ती संबंधीचं वर्णन ऐकलेले होते म्हणून त्याने भारतावर स्वारीची आखणी केली. माझ्याकडे जुनं पण पुस्तक आहे, याच्या जस्ट आधी जे वापरामध्ये होतं ते पुस्तक पण माझ्याकडे आहे आणि त्याबद्दल त्या पुस्तकामध्ये बाबराविषयी काय म्हटलंय? बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. तो मध्य आशियातील फरघाना राज्याचा राजा होता. मध्य आशियातील सत्ता स्पर्धांमध्ये त्याला स्थैर्य लाभले नाही. त्याने अफगाणिस्तानातील काबूल, गझनी आणि आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. अफगाणिस्तानामध्ये त्यांनी आपली सत्ता स्थिर केली. मग भारतातील संपत्ती संबंधीचं वर्णन ऐकले. मुद्दा असा आहे की जर बाबर भारतावरती हल्ला करतो तो निव्वळ संपत्तीचं वर्णन ऐकून येत नाही, तर तो त्या परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये तो आपल्या राज्याचा विस्तार करत सुटलेला आहे. अफगाणिस्तान त्याने ऑलरेडी जिंकलेलं आहे. तर बाबराला मुळात आपण पोर्ट्रे करतो की तो आला डायरेक्टली भारतावरती त्याने हल्ला केला, असं घडलेलं नाही. एक. दुसरं, मोगलांच्या बद्दल बाबरचा उल्लेख आहे, मोगलांच्या मधल्या औरंगजेबचा उल्लेख आहे. पण मगाशी तुमच्या रिपोर्टमध्ये दाखवलं आणि तुम्ही स्वतः सुरुवातीला म्हणाला तसं अकबराचा उल्लेख हा पूर्णपणे गाळण्यात आलेला आहे.
तसाच दुसरा महत्त्वाचा उल्लेख दिल्लीच्या म्हणजे मोगलांच्या काळाबद्दलचा गाळण्यात जो आला आहे तो शेरशाह सूरचा उल्लेख गाळण्यात आलेला आहे. आधीच्या पुस्तकामध्ये शेरशाह सूरबद्दल फार स्पष्ट म्हटलेलं आहे. शेरशाह हा न्यायी होता, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा असा त्याचा कटाक्ष होता. गरिबांसाठी त्याने मोफत अन्न छत्रालय सुरू केली, अनाथ मुले, विधवा स्त्रिया यांना मदत मिळावी असा त्याचा प्रयत्न असे. म्हणजे मुळात ज्या राजांनी मोगलांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे भारतीय समाज मनामध्ये ज्या राजांच्या विषयी आदर आहे त्यांना व्यवस्थित पुस्तकातून कट करण्यात आलेला आहे आणि ज्यांच्याविषयी भारतीय समाजाच्या मनामध्ये राग आहे, तिरस्कार आहे, त्यांना तिथं ठेवलेलं आहे. आणि हे माझ्या मते इतिहासामध्ये जाऊन त्या सगळ्या राजांना मुस्लिम आहे असं बघून त्यांचं खलनायकीकरण करण्याचा प्रकार आहे. असं मला स्पष्टपणे वाटतं. बरोबर आहे. मराठ्यांच्या इतिहासाविषयी जर आपण बोलत असू. बोला बोला बोला. हा विचारा, तुम्ही काही प्रश्न विचारताय? नाही नाही, बोला बोला. मराठ्यांचा इतिहासाचा जर विचार करत असू, मराठ्यांच्या इतिहासाचा जर आपण विचार करतोय तर इयत्ता 4थीचं बालभारतीचं पुस्तक जे आहे शिवछत्रपती म्हणून, ते जगातलं एकमेव असं पुस्तक आहे जे गेली 47 वर्षे एकच पुस्तक आपण किमान 3-3.5 पिढ्यांना शिकवलेलं आहे. म्हणजे मी ते पुस्तक शिकलोय, माझ्या आधी माझे काका ते पुस्तक शिकलेत आणि माझ्याच घरात माझी पुतणी पण ते पुस्तक शिकलेली आहे. म्हणजे माझ्या घरात त्या पुस्तकाच्या 3 पिढ्या झालेल्या आहेत. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासाला महाराष्ट्रात प्राथमिकता देत नाहीत का, तर महाराष्ट्रामध्ये जरूर प्राथमिकता देतात. पण हा जो प्रकार आहे, म्हणजे आता मोरे सर म्हणालेत की आमची प्रतिक्रिया नाही आहे आणि ते मला मान्य आहे, त्यांनी अकॅडमिक एक्सरसाइज केला असेल, पण अकॅडमिक एक्सरसाइज सुद्धा अकॅडमिक पद्धतीने झाला आहे असं मला वाटत नाही. ते का ते तुम्हाला सांगतो. इयत्ता 6वीमध्ये आपण आपण एन्शियंट इंडिया म्हणजे प्राचीन भारत शिकवतो आहोत, तिथं महाराष्ट्र शिकवत नाही आहोत. मध्ययुगीन काळामध्ये येतो तिथं आपल्याला फक्त महाराष्ट्र शिकवायचा आहे आणि पुन्हा आधुनिक काळामध्ये येतो 9वीचं यावर्षीचं जे पुस्तक आहे जे 1960 ते 2000चा कालखंड आहे, तिथे आपण परत भारत शिकवतोय. त्यामुळे ही अकॅडमिक एक्सरसाइज जर असेल तर प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राचा इतिहास जो आणायला पाहिजे होता तो त्या पद्धतीने आणलेला नाही, हे माझं ऑब्जेक्शन आहे. आणखीन एक मुद्दा मला आत्ताच सुरुवातीला इथं प्रस्तुत करायचा आहे जेणेकरून इतर लोक जे आहेत त्याच्यावरती बोलू शकतील. की आपण समजा मराठ्यांचा इतिहास लिहित आहोत आणि मराठी सत्तेबद्दल लिहायचं आहे, पेशव्यांच्या सत्तेबद्दल लिहायचं आहे, याच्याबद्दल काय लिहायचं आहे याची मात्र फार व्यवस्थित निवड इथं केलेली दिसते. कोणत्या अर्थाने, तर नेमका कोणता भाग गाळायचा, आणि ते 9वीच्या पण पुस्तकात केलेलं आहे. हिंदूंना जो भाग इनकन्व्हिनियंट वाटतो तो भाग गाळायची ही पुस्तकाची साधारणतः प्रवृत्ती दिसते. इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की इंदिरा गांधींना शीख धर्मातल्या अंगरक्षकांनी मारलं, पण बाबरी मशीद पाडलं असंच म्हणायचं नाही, त्यामुळे हिंदूंनी पाडल्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे शिखांचा भूतकाळ तुम्ही असं सांगू शकता की त्यांनी असं हिंसक कृत्य केलंय म्हणून, पण हिंदूंचं तुम्ही सांगू शकत नाही. आणि तेच संबंध मराठ्यांच्या इतिहासाच्या पण बाबतीत घडतंय की त्या काळात काही अडचणी असतील ना, त्या काळामध्ये समाजातल्या काही घटकांवर अन्याय होत असतील, विविध प्रकारे होत असतील, त्याच्याविषयी आपण अजिबात बोलत नाही आहोत. आणि त्यामुळे आपण इतिहास खरं तर एकाच बाजूने शिकवायला लागलेलो आहोत असं मला वाटतं. मला तुमच्याकडून इंद्रजित सावंत आणि नंतर अजित अभ्यंकर सुद्धा या चर्चेत सहभागी होतात. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांचे या कार्यक्रमात स्वागत. इंद्रजित सावंत यांच्याकडे जाण्यापूर्वी किशोर दरक एक छोटासा प्रश्न मी आपल्याला विचारतोय आणि तो प्रश्न असा आहे की आपण मगाशी म्हणलात की मग आसामची लोक वेगळी मागणी करतील, कर्नाटकची लोक वेगळी मागणी करतील. सादत खान आणि नादिर शहा यांचे फोटो NCERTच्या पुस्तकात असावेत अशी मागणी भारतातल्या कुठल्या राज्य मंडळानं केली होती किंवा कुठल्या इतिहास संशोधकानं केलेली होती की शिवाजीचे फोटो लावू नका आणि नादिर शहाचे फोटो मात्र जरूर लावा, अशी मागणी कोणी केली होती एवढं तुम्ही मला सांगा. नाही, मी इथं आपण आता एक गल्लत करूयात नको. प्रश्न असा आहे की उदाहरणार्थ हिटलरचा फोटो पाठ्यपुस्तकात असावा असं जगात कोणी मागणी करतं का? बरोबर. जर्मनीमध्ये कोणी असं मागणी करतं का की मग नादिर शहाचा फोटो लावला, मग नादिर शहाचा लावला आणि महाराणा प्रतापचा लावला नाही किंवा शिवाजी महाराजांचा लावला नाही, याला तुम्ही दडपशाही म्हणणार नाही? मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. इतिहासाला मी दडपशाही म्हणत नाही. प्रत्येक कालखंडात लिहिला गेलेला इतिहास हे राजकारणाचा भाग आहे. ओके, हा नवीन मुद्दा तुम्ही मांडताय. मी आत्ताही असं म्हणणार नाही. करेक्ट, की हा तुम्ही नवीन मुद्दा मांडताय की राज्यकर्त्यांच्या इतिहासच नव्हे, राज्यकर्त्यांच्या सोयीनं इतिहास लिहिला जातो. इंद्रजित सावंत, इतिहासातील वास्तव घटना ही आजच्या राजकीय सत्तेला. एक मिनिट,
इतिहासातील वास्तव घटना या आजच्या मला राजकीय complete करू दे. व्यवस्थेला पोषक नाहीत किंवा ज्या पोषक आहेत त्या दृष्टिकोनातूनच शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाचं पुनर्लेखन करायची आता सुरुवात झाली आहे का? आपलं काय मत आहे इंद्रजित सावंत? मला असं वाटतं की तुळशीदास सेजवलकर नावाचे एक मोठे इतिहास संशोधक महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांनी ज्या पद्धतीचं चिंतन आपल्या लेखातून संशोधनातून मांडले ते आपण पहिल्यांदा ध्यानात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. नानासाहेब पेशवे नावाचा ग्रंथ गोस सरदेसाईंनी लिहिला होता. त्याची प्रस्तावना सेजवलकरांनी लिहिलेली आहे. त्या प्रस्तावनेमधला एक महत्त्वाचा भाग मी इथं उद्धृत करतो. म्हणजे इतिहासाचा उपयोग काय हे त्यांनी नेमक्या शब्दात मांडलेला आहे. आणि हा सगळा पाठ्यपुस्तकाचा सगळा जो काही विषय आहे त्याच्या संदर्भात सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. सेजवलकर म्हणतात, इतिहासाचा वास्तविक उपयोग शहाणपण शिकणे हा आहे. मागील चुका व दोष नेहमी डोळ्यासमोर वागवून ते दोष आपल्यातून जावे, तशा चुका पुन्हा घडू नयेत असा जर आपला प्रयत्न नसला तर इतिहास संशोधकांची खटपट व्यर्थ मानावी लागेल. हे खूप महत्त्वाचं आहे. इतिहासाचा उपयोग हे पुस्तक आपण का शिकवतोय मुलांना, तर मागील चुका आणि दोषसुद्धा आपल्याला समजले पाहिजेत. हे ह्याच्यामध्ये आत्ताचे जे काही इतिहास व नागरिकशास्त्राचं जे 7वीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये मागील दोष काहीही दाखवले गेलेले नाहीत. हा पहिला भाग. दुसरा भाग मला महत्त्वाचा असा वाटतो की मध्ययुगीन भारताचा जो इतिहास जुनं पुस्तक होतं 7वीचं 2011ला ज्याचं पुनर्मुद्रण झालं त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल केले गेले. हे बदल का केलेत, काय केलेत ह्याच्याबद्दल सर सांगतील, मोरे सर सांगतील. पण ह्याच्यामध्ये खूप मोठ्या चुका झालेल्या आहेत. ह्या चुका अशा आहेत की याच्यामुळे हे पुस्तक मागं घ्यावं अशी माझी विनंती मी करणार आहे. त्याच्यातली एक सगळ्यात मोठी चूक मी आपल्याला दाखवतो. पहिल्या पानावरच मुखपृष्ठावर शिवाजी महाराजांची प्रतिपतचंद्रलेखे व ही मुद्रा तिने छापलेली आहे. ही मुद्रा पूर्णपणे चुकीची आहे. ह्याच्यातली कॅलिग्राफी चुकीची आहे. आणि मुद्रेच्या संदर्भात ते इतिहासाच्या दृष्टीने किती महत्त्वाचं असतं, म्हणजे त्याच्यातली कॅलिग्राफी किती महत्त्वाची असते ह्याच्यावर गजानन भास्कर मेहेंदळे सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या राजा शिवछत्रपती पुस्तकामध्ये विवेचन केलेलं आहे. ते या तज्ज्ञ माणसांनी बघायला पाहिजे होतं. या सगळ्या प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला ती मुद्रा छापलेली आहे. त्याचबरोबर जुन्या पुस्तकात मात्र ती मुद्रा अतिशय चांगल्या पद्धतीनं बरोबर दिलेली आहे. म्हणजे जुन्या पुस्तकात अस्सल पत्रावर शिवाजी महाराजांची जशी मुद्रा असायची, तिची कॅलिग्राफी असायची, त्या पद्धतीनं दिलं आहे. पण या पुस्तकामध्ये ती मुद्रा जवळजवळ 15 ठिकाणी आलेली असेल मला वाटतं, आणि 15 ठिकाणी ती चुकीची मुद्रा दिलेली आहे. म्हणजे आपण नेमकं शिकवतोय काय मुलांना हा सुद्धा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आशय जरी चुकीचा नसला तरी फोटो जो मुद्रेचा छापलाय तो चुकीचा छापलाय. ह्याच्यामध्ये अनेक चुका आहेत. म्हणजे राजाराम महाराजांचा जन्म याच्यामध्ये जो दाखवला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की राजाराम महाराजांचा जन्म रायगड किल्ल्यावर झाला. खरं तर तो राजगड किल्ल्यावर झाला आहे. लहान सहान गोष्टी आहेत. त्याचबरोबर राजाराम महाराज वेड्यात अडकले, जुल्फिकार खानानं नंतर जुल्फिकार खानाला पाठवून दिला औरंगजेबानं असं लिहिलं आहे. म्हणजे लहान बारकाईनं जर बघायचं झालं तर याच्यामध्ये अनेक चुका काढता येतील. जुल्फिकार खान हा किताबच औरंगजेबानं त्या इतिकाद खान नावाचा त्याचा सेनापती होता, ह्याला रायगड किल्ला जिंकल्यानंतर दिलेला आहे. आणि राजाराम संभाजी महाराजांना पकडायच्या अगोदरच रायगड किल्ल्याला ती मोहीम काढलेली होती इतिकाद खानाची. अशा अनेक लहान सहान गोष्टी याच्यामध्ये चुका आहेत. पण मुद्रेची चूक ही फार मोठी आहे असं मला वाटतं. ती पहिल्यांदा आपण बघितली, सुधारली पाहिजे. आणि मग धोरणात्मक जे काय आहेत, मला तर वाटतं की 4थीच्या धार्मिक समन्वय नावाचं हे जे काय ह्याच्यामध्ये प्रकरण टाकलं आहे आणि हे सगळे विषय आहेत, तर ते 4थीच्या पुस्तकात त्याच्यापैकी बऱ्यापैकी गोष्टी ज्या येऊन गेलेल्या आहेत त्याच परत, म्हणजे 4थीचाच विद्यार्थी परत 7वीला जातो ना आपला, तेच विषय परत पुनरावृत्ती तिची करायची काही गरज नव्हती असं मला वाटतं. आणि मोगल आणि मराठे आदिलशाह आहे. आदिलशाहचं तर 1-2 वेळाच फक्त त्याचं नाव आलेलं दिसतंय. खरं तर आदिलशाह हा मराठ्यांचा, आदिलशाहच्या उरावरच मराठ्यांची सत्ता उभा राहिली. आणि जोपर्यंत शत्रू किती प्रबळ आहे हे आपण सांगत नाही आणि ज्या शत्रुसंघ प्रबळ शत्रुसंघ लढून मराठ्यांनी स्वराज्य निर्माण केलं त्याच्यातून प्रेरणा मिळणार आहे. आणि हे आपण का नाही सांगत हे तर सांगायला पाहिजे ना. औरंगजेब किती प्रबळ होता मोरे सरांनी सांगितलं.
तसाच आदिलशाह किती प्रबळ होता, म्हणजे मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आदिलशाहचं स्थान, आदिलशाहीचं स्थान खूप मोठं होतं, हे तर आपण सांगितलं पाहिजे. हे याच्यामध्ये आलेलं नाही असं मला वाटतंय. आणि त्याच्याविषयी नेमकं काय धोरण आहे हे काय मला अजूनपर्यंत समजलं नाही, की असं का करायला लागलेत. इंद्रजित सावंत तुम्ही पुस्तकातल्या अगदी बरोबर आहे. चुका तुम्ही ज्या आहेत, चार मुद्दे मांडलेत, ते म्हणजे दोष दाखवले गेले नाहीत, चौथीत जे होतं तेच सातवीत रिपीट केलं गेलं, रायगड आणि राजगड नेमका जन्म रामराजे यांचा कुठे झाला त्याचा तपशील चुकलेला आहे, आणि त्याहीपेक्षा सुद्धा ज्या लढ्यातून आम्हाला प्रेरणा मिळते तो लढा कोणाशी होता, त्या शत्रूचं बलदंडपणच जर आम्ही दाखवत नसू तर आमचा इतिहास देखील सपक वाटेल, अशा प्रकारची भूमिका आपण मांडली. आणि म्हणूनच आपली जी एकूण मांडणी आहे त्याचं सार असं आहे की हे पुस्तक मागे घेण्यात यावं, त्याशिवाय दुसरा कुठला पर्याय आपल्याला दिसत नाही आहे. तुमचे 4 आक्षेप आणि याच्या आधी किशोर दारक यांनी नोंदवलेले 3 आक्षेप, याबरोबरच आणि मुद्रेबद्दलचा मुद्रेबद्दलचा मुद्दा आक्षेप आहे. करेक्ट मुद्राबद्दलचा तुमचा एक मुद्दा आहे. आपल्यासोबत अजित अभ्यंकर आहेत. अजित अभ्यंकर, पाठ्यपुस्तकात आपल्या राजकीय भूमिकेला सोयीचा ठरेल असा इतिहास लिहायचं षडयंत्र राज्यकर्त्यांनी रचलंय असा आरोप आत्तापर्यंत सर्वसाधारणपणे 2 मान्यवरांनी केलेला आहे. त्याला सदानंद मोरे यांच्यासारखा इतिहास तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, अभ्यासक बळी पडतोय असं आपल्याला वाटतंय का? नाही, अगदी फ्रँकली सांगायचं तर या पाठ्यपुस्तकाचं ज्याच्याबद्दल आपण बोलताय त्याचा तपशिलामध्ये माझा अभ्यास नाही, त्याच्यामुळे मी आत्ता या विषयावरती एक भाष्य करू शकत नाही. परंतु याबद्दलच्या सर्वसाधारण ज्या भूमिका आहेत त्या सर्वसाधारण भूमिकांबद्दल बोलता येईल. स्पेसिफिकली या की ज्या प्रकारचा सत्ताधाऱ्यांमधला बदल देशात झालेला आहे त्यांची इतिहासाकडे बघण्याची दृष्टी आणि इतिहास वर्तमानात त्यांना जे काय करायचं आहे त्याच्यामधून ती प्रेरित असते किंवा कोणाचीही असते. आणि यांचे सर्व जे वर्तमानात करायचं जे राजकारण आहे ते केवळ इतिहासामधून त्यांना जे बरे वाईट चुकीचे खरे निष्कर्ष निघू शकतात त्याच्या आधारावरच ते मुख्यतः आधारलेलं आहे. त्यांची सर्व जी वर्तमानकालीन राजकारणाची प्रेरणा आणि मांडणी आहे ती भावनिक आहे आणि एका अर्थाने जातीय धार्मिक आहे. त्याच्यासाठी इतिहासामध्ये आपल्याला काय सापडतं याचा शोध ते विविध पद्धतीने घेतात. याची या पुस्तकामधली नाही तरी इतर अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. उदाहरणार्थ आजपर्यंत आपण असं आपल्याला शिकवण्यात आलं, महाराष्ट्र भूषण इतिहासकारांच्याकडनं सुद्धा तथाकथित इतिहासकारांकडनं सांगितलं गेलं की शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरुद्ध कायम लढत राहिले आणि शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा हिंदू विरुद्ध मुसलमान असे जणू काय लढाया चाललेल्या होत्या. हा अत्यंत चुकीचा आणि खोटा इतिहास हा आपल्याला इतके वर्ष शिकवला गेला आणि अनेक पिढ्या त्याच्यावरती पोचल्या गेल्या. आता याच प्रकारच्या भावनिक आणि अत्यंत चुकीच्या निष्कर्षावरती आधारित वर्तमानकालीन राजकारण करायचं अशी ज्यांची धारणा आहे ते इतिहासाचे पुस्तकाच्या तोडमोड करतील ही संभाव्यता निश्चितच आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचा प्रयत्न होतोय का आपल्याला निश्चित तपासावं लागेल आणि त्या आधारेच आपण म्हणता तो निष्कर्ष निघू शकत असेल तर तो. पण या स्पेसिफिक पुस्तकाबद्दल माझा अभ्यास नसल्यामुळे मी त्याच्याबद्दल काही भाष्य करू शकणार नाही. आता जे आपण धर्माचा एक मुद्दा मांडलाय म्हणून दरक मी आपल्याकडे येतो. धर्माचा मुद्दा मांडलाय म्हणून याला जोडूनच एक प्रश्न मनामध्ये आला. अजित अभ्यंकर, मला तुम्ही सांगा, औरंगजेबानी पंढरपूरच्या विठ्ठलाचं मंदिर पाडलं किंवा तशाच प्रकारची नासधूस राज्यावर हल्ला करताना अफजल खानाने केली, ती राज्याचा विस्तार म्हणून केली का धर्माचा अभिमान आणि दुसऱ्या धर्माचा द्वेष म्हणून केली? बघा, मंदिर त्यावेळच्या समाजाच्या दृष्टीनं पाहिलं तर मंदिर, धर्म आणि राजकीय आणि सामाजिक जीवन हे इनसेपरेबल होतं. तेव्हा ते 100% एक दुसऱ्यापासून पूर्णतः वेगळं काढणं हे त्यावेळेला शक्य नव्हतं. जे आज सुद्धा आपल्याला काढणं शक्य होतं त्यावेळेला तर आणखीनच कठीण होतं. त्यावेळेला त्यामुळे मंदिरांवर हल्ला करणं हा त्या एखाद्या समाजावरती आपला राजकीय आणि सामाजिक प्रभाव टाकण्यासाठीचं एक हत्यार म्हणून मंदिरावरती हल्ले करणं हे औरंगजेबाने जसं केलेलं आहे तसं इतिहास काळामध्ये हर्षवर्धन नावाच्या राजाने सुद्धा मंदिरं लुटलेली आहेत. तेव्हा मंदिरं लुटणं आणि मंदिरांवरती हल्ले करणं हे शंकराचार्यांच्या मठावरती सुद्धा, म्हणजे आपल्या कर्नाटकामधल्या
सुद्धा हिंदू राजांनी ओके. ते हल्ले केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे औरंगजेबानी काही मंदिरांना देणग्याही दिलेल्या आहेत. तेव्हा हे दोन्ही प्रकारचे पुरावे आहेत. त्यातला एकाच प्रकारचा सिलेक्टिव्ह पुरावा काढायचा आणि तोच तेवढा मोठा करत राहायचा, याला खोटेपणा असं म्हणतात. अर्धसत्य हे पूर्ण खोट्यापेक्षा जास्त डेंजरस असतं. ओके. तेव्हा Point. तसा प्रकार होऊ नये. तेव्हा जर अफजल खानानी आणि औरंगजेबाने ज्या प्रमाणात मंदिराचा विध्वंस केला असेल तो मांडलाच पाहिजे, परंतु त्याचबरोबर अशाच प्रकारच्या मंदिरांचा विध्वंस जर हिंदू राजांनी केला असेल तर तो मात्र लपवला पाहिजे. हे मात्र षडयंत्र आहे, हे करू नये. बरोबर आहे. शिवाजी आता या राजांच्या सगळ्याची दरबारी जवळपास किंवा शिवाजी राजांचं रक्षण करणारे बरोबर मुस्लिम सैनिक आणि मुस्लिम सरदार सुद्धा होते हे सांगितलं पाहिजे. जसं शिवाजी राजा यांच्या विरुद्ध लढले ते हिंदू सुद्धा होते हेही सांगितलं पाहिजे. तेव्हा इतिहास हा हिंदू आणि मुसलमानाशी डिव्हिजन करून सांगू नये, एवढाच मुद्दा आहे. असा बरोबर आहे. प्री डिफाईन्ड त्याला मोजपट्ट्या लावू नयेत. इतिहास लपवावा, वस्तुस्थिती लपवावी असं कोणीच म्हणत नाही. बरोबर आहे. सरांना मोरे, हे सगळे आक्षेप तुम्ही ऐकलेत आणि मला कल्पना आहे जर तुम्हाला मदत लागली तर मी एक एक आक्षेप आपल्याला नंतर सांगीनच, परंतु याचं जर का एक सार काढायचं झालं, याच्यातनं एक काही निचोड काढायचा झाला तर इतिहास हा वस्तुनिष्ठ पद्धतीनं लिहिता गेला पाहिजे आणि तो कोणत्याही काळाला, कोणत्याही भूभागाला हा मार्गदर्शक असला पाहिजे. तो राज्यकर्त्यांप्रमाणे बदलला जाऊ नये. किंबहुना हजारो वर्ष जो समाज विविध पंथ जाती यांना एकत्र घेऊन विविधतेसकट नटून एकमेकांसोबत चाललेला आहे, तो जर अशा वस्तुनिष्ठ पद्धतीनं लिहिला गेला नाही तर देशाचं ऐक्य धोक्यात येईल अशी शक्यता असते. अशा प्रकारच्या एका मांडणीकडे हे सगळे आत्ता विचार जात आहेत. आपण या सगळ्याला काय उत्तर द्याल? एक एक आक्षेप आणि त्यातला आपलं उत्तर काय सांगाल? सरांना मोरे. सांगणार आहे. आता एक एक आक्षेपाला क्रमशः उत्तर देणं तसं प्रॅक्टिकली अवघड आहे. पण पहिली गोष्ट अशी आहे की इंद्रजित सावंतांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या तपशिलातल्या चुका असू शकतात, त्या व्हेरीफाय करून दुरुस्त केल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळं त्या आक्षेपांना मी काही महत्त्व देत नाही. आणि तेवढ्यामुळं जर पुस्तक मागं घ्यावं असं जर त्यांची इच्छा असेल तर मला किंवा कोणाला आश्चर्य वाटेल. त्याच्यामुळे तो मुद्दा आपण सोडून देऊ. मोरे साहेब, मोरे साहेब, मोरे मुख्य साहेब, मुद्दा जो मोरे असा साहेब, आहे, मोरे साहेब, घरकांच्या काही गोष्टी मला ऐकू आली नाही, नाही. नाही, एक सर. मिनिट, त्यामुळे मला- पुढचं उत्तर देण्या नाही, सर, अगोदर तसं नाही, तसं नाही. पुढचं सर, महत्त्वाचा मुद्दा आहे. पुस्तक निर्दोष असावं असं अपेक्षा नाही, नाही. चुकीची आहे का? पुस्तक नाही, नाही, निर्दोष महत्त्वाचा असावं मुद्दा अशी आहे, अपेक्षा सर. चुकीची आहे का? हे इतिहास माझं नाही सर, माझं जरा ऐकून घ्या पहिल्यांदा. हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ आहे अहो, घेतलं की? आणि ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे बाकीचे सगळं जाऊ दे. मी म्हणतो प्रूफ रिडिंगच्या चुका असतील, राजगडचं रायगड झालं, नाही नाही तसं नाही. पण तुम्ही मुद्रात जर चुकीची छापत असाल आणि त्याचं समर्थन कसं होऊ शकतंय? तुम्ही मी सांगितलं ना त्याच्यासाठी तुम्ही गबा बघू ना आपण, पुस्तक बघू ना. वाचा, शना जोशींचं वाचा, बघू ना आपण. मुद्रेचं महत्व किती असतंय काय. तुम्ही पहिलाच पाठ टाकलाय बघू इतिहासाच्या आपण, साधनांची बघू ओळख म्हणून. त्याच्यावरती. म्हणजे हे आपण एवढं असं लाईटली घेण्यासारखे विषय नाहीये अहो, ते. त्याच्यावरती बघू ना इतिहासाची आपण, साधने बघू ना. म्हणून पहिलाच एक भाग मिनिट. दिला आहे इंद्रजित सावंत- आणि त्याच्यामध्येच नाही, आपण जर lightly असं घेत म्हणत नाही, बघू ना असाल की आपण. इंद्रजित एवढं सावंत त्याने ते इंद्रजित सावंत मग बदलायला ठीक आहे. पाहिजे इंद्रजित ना. सावंत आपला इतिहास आणि आपलं ठीक आहे. वर्तमान दोन्ही ठीक आहे. सहिष्णुतेचं असलं पाहिजे. ठीक आहे. त्यांचं म्हणणं तर ऐकून घेऊया. बघू ना आपण. बोला थांबून जरा. बोला सरांना मोरे. पण पुस्तक निर्दोष चला असलं जरा, पाहिजे ही चला, अपेक्षा तुमचा मुद्दा- चुकीची आहे तुमच्या का? मुद्द्याची नोंद घेतली. पुस्तक मला निर्दोष मुख्य- असलं पाहिजे ही अपेक्षा चुकीची आहे का? हो, नक्की नक्की असलं पाहिजे. चुका दुरुस्त हो हो हो, अजिबात नाही चुकीची. कसं कोण म्हणेल परत तसं? बोला. हां, आता मुख्य मुद्दा जो आहे ना आपला, तो मुद्दा असा आहे की काही लोकांना असं वाटलं की हे पुस्तक प्रतिक्रियात्मक आहे, की NCERTच्या पुस्तकामध्ये असं असं काही आहे, त्याला ही प्रतिक्रिया आहे. तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो. आणि दुसऱ्या काही लोकांनी याचा संबंध सत्ताधाऱ्यांशी लावला. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, काँग्रेसचं सरकार विद्यमान असताना या NCERTच्या पुस्तकामध्ये महाराष्ट्रावरती कसा अन्याय झालेला आहे यासंबंधी मी स्वतः पुढाकार घेऊन आमचे मित्र पांडुरंग बलकवडे यांच्यासह 4 सेमिनार पुण्यामध्ये आयोजित केले होते. आणि त्यानुसार एका खासदारानं प्रश्न विचारला होता लोकसभेमध्ये आणि काँग्रेसच्या शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलं होतं की या गोष्टीकडे आम्ही लक्ष देऊ. त्याच्यानंतर काँग्रेस गेलं, दुसरं सरकार आलं. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की हा जो मुद्दा आहे आमचा महाराष्ट्राचा, त्याचा सध्याच्या सरकारशी कवडीत का संबंध नाही. हा इतिहास हा आम्ही फार जुन्या काळापासून बघतोय, हे फक्त मला सांगायचं होतं.
आता दुसरा मुद्दा काय होता माझा, की हे पुस्तक लिहिताना आम्ही महाराष्ट्र केंद्रित, शिवाजी महाराज केंद्रित दृष्टिकोन स्वीकारला. कुठल्याही इतिहासाला एक संदर्भाची चौकट लागते. आता महाराष्ट्रातले विद्यार्थी ज्या वेळेला चौकट एखादी घेतात, ती चौकट कुठली घेणार? आता दरकांनी जी भीती व्यक्त केली की उद्या तमिळनाडूचे लोक म्हणतील, आणखीन उद्या कुठले म्हणतील, म्हणू कुणीही शकल, पण त्या म्हणण्याला काही अर्थ आहे का? शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे इतिहासाला एक वळण दिलं, मध्ययुगीन इतिहासाला, आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मराठ्यांनी 2/3 भारत आपल्या ताब्यात ठेवला, आणि त्याच्यानंतर इंग्रजांनी जो भारत घेतला तो मराठ्यांशी लढाई करून घेतला, मोगलांशी नाही. लक्षात घ्या, भारतातल्या इतर कुठल्याही प्रांताशी नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या, त्या विद्यार्थ्यांना कळल्या पाहिजेत. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना ते कोण सांगणार? ते बंगालचे लोक नाही सांगणार. उलट अनेकांची प्रवृत्ती मराठ्यांचा इतिहास दडपून टाकण्याची गेले 150-200 वर्षाची आहे. हे इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी सांगू शकतो. त्यामुळं आमच्या इतिहासाचा केंद्रबिंदू, आमच्या इतिहासाचा संदर्भ हा महाराष्ट्र आणि इतिहासाला वळण देणारे शिवाजी महाराज हा असला पाहिजे. त्यामुळं आम्ही काय केलं, तुम्हाला मी फक्त वाचून दाखवतो. त्याची माझी प्रस्तावना लिहिलेली आहे शिक्षकांच्यासाठी, ती आपण जरूर ऐका. हे बा, या संदर्भात म्हणजे मुद्दा असा आहे की इतिहासाची मांडणी महाराष्ट्र केंद्रीय आहे. आपला प्रांत भारतीय संघराज्याचा घटक असला तरी इतिहास समजून घेताना महाराष्ट्राच्या दृष्टीने, म्हणजेच भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचे स्थान, भूमिका आणि योगदान समोर ठेवून घेतला तर विद्यार्थ्यांची राष्ट्रभावना अधिक परिपक्व होईल. त्यात आपल्या पूर्वजांनी राष्ट्रासाठी नेमके काय केले हे समजेल, आणि त्यातून आपल्या आजच्या राष्ट्रीय जबाबदारीचे व कर्तव्याचे भान विकसित होईल. या संदर्भात साहजिक 17व्या शतकात शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य महत्त्वाचे ठरते. स्वराज्य निर्मितीचे आकलन होण्यासाठी शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी भारतातील आणि महाराष्ट्रातील परिस्थिती समजली पाहिजे. 4थीच्या पुस्तकात ती समजायला काही मार्ग नव्हता. म्हणजेच भारताचा इतिहास समजला पाहिजे. या धोरणाने त्याची मांडणी केली आहे. एक प्रकरण आमचं असं आहे की शिवपूर्वकालीन भारत, संदर्भबिंदू आमचा शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यावर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर उत्तरेकडून आलेल्या आक्रमणास महाराष्ट्राने कसे तोंड दिले, स्वराज्याचे कसे रक्षण केले, याची चर्चा करण्यात आलेली आहे. त्याच्या पुढच्या चॅप्टरमध्ये शिवपूर्वकालीन महाराष्ट्र आहे, त्यात आदिलशाहीची चर्चा आलेली आहे. आदिलशाहीला आम्ही कसं टाळू शकतो? अजिबात टाळलेलं नाही आहे. या आक्रमणाला परतून लावल्यानंतर मराठ्यांनी महाराष्ट्राच्या सीमांचा विस्तार करून बहुतांश भारत व्यापला, ही वस्तुस्थिती आहे. स्वराज्याचं साम्राज्यातील रूपांतराची विवेचन, त्याच्या पुढचा भाग. ब्रिटिशांनी जिंकला भारत व त्याच्यावर राज्य केले सर्वांना ठाऊक आहे, पण या प्रक्रियेत ब्रिटिशांना रोखण्यात महाराष्ट्र कसा आघाडीवरती होता हे समजणे तितकेच महत्त्वाचे आहे. ब्रिटिशांची स्पर्धा मराठ्यांशी होती व त्यांनी भारत जिंकून घेतला, तो मराठ्यांशी मुकाबला करून. ही जाणीव आपल्या सामर्थ्याची व कर्तव्याची आहे, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या पुस्तकामध्ये आलेला आहे, तो तुमच्यापुढे ठेवतो. तो असा आहे, ज्या वेळेला अफगाणीचा मुकाबला करण्यासाठी मराठी उत्तरेत गेले त्यावेळेला काय करत होते त्यांनी काय आवाहन केलं होतं? ते असं म्हणत होते की हिंदुस्थान सगळ्या हिंदुस्थानात राहणाऱ्या लोकांचा आहे. आणि त्या काळामध्ये सांगायचा मुद्दा कोणता माहिती आहे का, की भारत हा एक देश असण्याची आणि त्याचा राजा धर्माने कोणीही असला, तो दिल्लीचा बादशाह मुसलमान होता, तरी त्याला सर्वांनी पाठिंबा देण्याची जाणीव इतिहासात पहिल्यांदा मराठ्यांनी दाखवली. हे मराठ्यांचं कॉन्ट्रीब्युशन ठसठशीतपणे या पुस्तकात पहिल्यांदा आणलेलं आहे. हा महाराष्ट्र केंद्रित्वाचा अर्थ आहे. महाराष्ट्र केंद्रित्व म्हणजे काही कोणाला वगळणं असं नाही. आता या पर्स्पेक्टिव्हमध्ये जे बसलं ते आम्ही घेतलं. सगळे तपशील देता येणं शक्य नाही, ना मोगलांचे, ना आदिलशाहचे, ना आणखी कोणाचे. किशोर ते पुष्कळ पुस्तकं तुम्हाला सापडतील. NCERTचा हा इतिहास पूर्णपणे मोगल केंद्रित आहे, तो वाचा संदर्भ म्हणून. आम्ही मराठी माणसं म्हणून हे कर्तव्य वाटलं की या गोष्टी मराठी मुलांना कळल्या पाहिजेत. मग दरकशाहीतले लोक काही का म्हणणार? दरक, तुम्ही काय सांगाल? एक प्रकारे मोगलांच्या नजरेनं लिहिलं गेलेलं NCERTचं पुस्तक आम्हाला अधिक राष्ट्रप्रेमी बनवणार आहे का सदानंद मोरे यांनी, म्हणजे एक प्रकारे तसा जर उल्लेख करायचा झाला तर मोरेशाहीत लिहिलं गेलेलं पुस्तक जास्त इतिहासप्रेमी आणि जास्त राष्ट्रप्रेमी बनवलं जाणार आहे? काय वाटतं आपल्याला? नाही, मला कोणतेही असे विशेषण वापरायची गरज वाटत नाही आणि तुम्ही तसं वापरू नये असं मला वाटतं. मोरेशाही वगैरे म्हणण्याची अजिबात गरज वाटत नाही मला. इतिहासाच्या या मांडणीचे वैशिष्ट्य म्हणजे ती महाराष्ट्र केंद्रीय आहे असं या पाठ्यपुस्तकात म्हटलेलं आहे, म्हणजे त्या प्रस्तावनेत जी आत्ता मोरे सरांनी वाचून दाखवली. आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्र केंद्रीय म्हणजे नेमकं काय असतं?
म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवपूर्वकालीन इतिहासाबद्दल काय लिहायचं, शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल काय लिहायचं आणि नंतरच्याबद्दल काय लिहायचं. आणि मगाशी आणखीन आपल्या एका सहकाऱ्यांनी आपल्याला पॉईंट आऊट केलं आहे तसं शिवाजी महाराजांचा इतिहास आपण चौथीमध्ये शिकवतो आहोत मुलांना, आणि ते अख्खं पुस्तक शिवाजी महाराजांच्या इतिहासाला डेडिकेट केलेलं आहे. आणि ते 47 वर्षे तसंच न बदलता ठेवलेलं पुस्तक आहे आणि ते बदलू नये त्याच्याबद्दल बोलायचं मला. मी बोलणार आहे. सुभाषराव नाईक मुख्यमंत्री असताना दिलेले आदेश आहेत, त्याच्याबद्दल बोलायचं आहे, बोलणार आहे. तर हा एक भाग झाला त्यातला. त्यामुळे मराठ्यांचा इतिहास जेव्हा आपण म्हणतो, महाराष्ट्राचा इतिहास म्हणतो आणि इतिहास फक्त मराठ्यांच्या संदर्भात लिहिला जातो, हा एक त्यातला भाग. दुसरं, पेशव्यांच्या बद्दलचा इतिहास जो लिहिला जातो, त्या पेशव्यांच्या बद्दलच्या इतिहासामध्ये पण उदाहरणार्थ महाराष्ट्रातलं समाज जीवन काय होतं असं सांगताना स्त्रियांची परिस्थिती कशी हलाखीची होती हे लिहिलेलं आहे. पण दलितांचं काय झालं होतं त्या काळामध्ये, म्हणजे मला जे वाटतं तेवढ्यांबद्दलच मी लिहिणार. ही इतिहासाची जी भूमिका असते ती पेडागॉजिकली चुकीची आहे. कशा अर्थाने चुकीची असते पेडागॉजिकली, तर पहिला पाठ जो आहे या पाठ्यपुस्तकातला इतिहासाची साधने म्हणून, त्यामध्ये जी साधनं दिली आहेत ना ती वापरून मुलांनी काहीतरी करावा असा अवसर मुलांना त्यामध्ये द्यायला पाहिजे होतं. ते अजिबात दिलेलं नाहीये. ते ना 6वीमध्ये दिलंय, ते ना इथे दिलेलं आहे, ते ना 9वीमध्ये दिलेलं आहे. आणि तिन्ही पाठ्यपुस्तकांमध्ये पहिला चॅप्टर जो आहे तो इतिहासाची साधने असा आहे, ती कशी वापरली जातात असा आहे, पण ते वापरण्याचं प्रात्यक्षिक नाहीये. ही मोठी पेडागॉजिकल उणीव या पाठ्यपुस्तकांची आहे आत्ता लिहिल्या गेलेल्या. म्हणजे आधीची पाठ्यपुस्तकं वेगळी लिहिली जात होती का, तर नाही. त्याच्या पेडागॉगी आणि अँड्रॉगॉगी विषयी आपण एक आणखीन क्रोनॉलॉजिकल, हा बोला बोला बोला. एक क्रोनॉलॉजिकल मुद्दा महत्वाचा त्यातला आणखीन, 2012 साली गेल्या सरकारच्या काळामध्ये नवीन सिलेबस तयार करण्यात आला. त्यानंतर पहिल्या 5 वर्गांची पाठ्यपुस्तकं तयार झाली आणि पहिल्या 5 वर्गांची नवीन सरकारने, शिक्षण मंत्र्यांनी असं सांगितलं की तो अभ्यासक्रम काही कामाचा नाहीये. 6व्या वर्गाचं पाठ्यपुस्तक त्याच अभ्यासक्रमावर बनलं. 7व्या वर्गाचं पाठ्यपुस्तक मात्र त्यातल्या केवळ सोयीचा भाग यामध्ये घेण्यात आलेला आहे असं क्लिअरली दिसतं. आणि अभ्यासक्रमाच्या बैठका महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या विचारसरणीने भारलेल्या ठिकाणी होणं, म्हणजे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये अभ्यासक्रम समित्यांच्या बैठका हे महाराष्ट्रामध्ये कधीही होण्याचं कारण नव्हतं. बालभारती आजवर स्वतःच्या बालभारतीमध्येच घेत आलेली आहे. बालभारतीकडे पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ती एससीआरटी सारखं नाहीये महाराष्ट्रात. आपण कार्यक्रमाच्या बैठका तिथे होणं, सगळ्यांचं ओरिएंटेशन तिथे होणं आहे. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता एक शेवटची कॉमेंट सदानंद मोरे यांच्याकडून. सदानंद मोरे साहेब. नाही, मला आणखीन एक छोटी गोष्ट बोलायची आहे. हा, एका महत्वाच्या गोष्टीचा खुलासा करायचा आहे, कारण त्याचा दोनदा सांगा. बोला बोला मोरे साहेब, बोला आपण. आवाज. मोरे साहेब बोला आपण. हां हां बोलतो. दोनदा उल्लेख झाला दरकांच्याकडून त्या गोष्टीचा. हा बोलतोय. दोनदा उल्लेख झाला म्हणून मला त्याचा खुलासा करण्याची गरज आहे की 4थीच्या पुस्तकाचा आपण उल्लेख केला. 4थीच्या पुस्तकाची काय कहाणी आहे नेमकी इतिहासाच्या, की ते पुस्तक शिवाजी महाराजांचं संपूर्ण 4थीला असलं पाहिजे असा त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी आग्रह धरला. आता जेव्हा विद्यार्थी ते 4थीचं पुस्तक शिकायला लागला तेव्हा त्याला शिवाजी महाराजांच्या आधी भारतात काय घडलं हे काहीही माहीत नव्हतं. महाराष्ट्रात काय घडलं शिवाजी महाराजांच्या अगोदर तेही माहिती नव्हतं. हा केवळ राज्यकर्त्यांचा आग्रह म्हणून ते पुस्तक तिथे आलं. त्याच्या पाठीमागे कुठलंही अकॅडमिक धोरण नव्हतं आणि शिवाजी महाराजांचा अभिमान म्हणून लोकांनी त्याला काही विरोध केला नाही. माझं म्हणणं असं आहे की आत्ता जे माझ्यावरती आक्षेप घेत आहेत त्यांनी सांगायला पाहिजे होतं की नाही, यांच्या चुलत्यांनी, यांच्या काकांनी ते पुस्तक वाचलं, यांनी वाचलं, यांनी का नाही त्याच्याबद्दल आक्षेप घेतला त्या काळात की 4थीचं पुस्तक शिवाजी महाराज एकदम टपकतात. कुठल्या बॅकग्राऊंड टपकतात? भारताचा इतिहास माहिती आहे अगोदरचा? नाही. महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे? नाही. त्यामुळं 4थीचं पुस्तक ते असून नसल्यासारखं आहे. म्हणून आम्हाला आत्ता या घटकेला हे सगळा उद्योग करावा लागला की शिवाजी महाराजांच्या अगोदर भारत कसा होता, महाराष्ट्र कसा होता, आणि मग त्या बॅकग्राऊंडवरती आम्ही आलो. रिपिटेशन झालं असेल तर त्याला आम्ही जबाबदार नाही. 47 वर्ष सहन करणारे हे सगळे आमचे पूर्वसुरुजी आहेत. त्यांनी त्यांच्या कर्तव्याला ते चुकले. ओके. आणि दुसरा एक मुद्दा मी सांगतोय की हे वारंवार सांगतोय मी, या NCERTचं पुस्तक घेऊन सांगतोय की याच्यात 1.5 पानं मराठ्यांच्या पुस्तकाला, 1.5 ओळी शिवाजी महाराजांना, याच्याबद्दल हे कुणीच काही बोलत नाहीत. एक्झॅक्टली. म्हणजे ठीक आहे, मोगलांच्या बद्दल तुम्हाला जर काही आस्था असेल तर मला आनंद आहे, पण यांच्याबद्दल आहे की नाही ते कोण बोलणार? आणि दुसरा मुद्दा असा आहे की या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, आम्ही जरी केल्या, आमच्याकडे एक संधी मिळाली मला महाराष्ट्राच्या इतिहासाचं लिहायला म्हणून आम्ही ते करू शकलो. या गोष्टी मुळात, सर एक मिनिट, या गोष्टी मुळात दिल्लीत दुरुस्त व्हायला पाहिजेत.
तर मला असं आवाहन करायचं आहे, ते पुस्तक परत घ्या किंवा घेऊ नका, दरकांचं जे काय असेल वजन राजकीय ते नाही वापरू देत, पण महाराष्ट्रातल्या आमदारांनी आणि खासदारांनी मागणी केली पाहिजे की हा अशा प्रकारचा महाराष्ट्राचा इतिहास जो एक पानामध्ये नाही हे करता येत. इथं एक भारतामध्ये ही एकमेव अशी जमात आहे की जी आपलं राष्ट्र सोडून, आपला प्रांत सोडून देशापर्यंत पोहोचली, राज्यकारभार केला. या गोष्टीची उल्लेख, देशाला अभिमान पाहिजे, याचा देशाचं रक्षण केलेलं आहे, हा महाराष्ट्राच्या अभिमानाचा मुद्दा नाही आहे. आणि बेसिकली हा मेथॉडॉलॉजीचा मुद्दा आहे की तो सेंटर घेतला, ते कॉन्टेक्स्ट घेतला. आम्हाला भारताचा इतिहास पाहिजे, तो महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये मांडताना एक दोन मोगल इकडे तिकडे गेले किंवा आणखीन कुणीही गेलं, आदिलशाह गेला किंवा एखादा हिंदू राजा गेला तरी त्याने आमच्यामध्ये काही फरक पडत नाही. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. प्रेक्षकावर राजहत्येचा गाळीव इतिहास या विषयाची रंगलेली आणि अभ्यासपूर्ण चर्चा आपण पाहिलीत. मोगलशाहीचा इतिहास जगप्रसिद्ध आहे, त्यामुळे एका पाठ्यपुस्तकात याबाबत कमी तपशील आल्यानं इतिहास पुसला जाणार नाही असा दावा सदानंद मोरे यांनी यावेळी केला. NCERTच्या पुस्तकांमध्ये गेली अनेक वर्ष मराठ्यांचा इतिहास दडपला जातोय. केवळ 3.5 ओळींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बोळवण करण्यात आली आहे. या सगळ्याकडे त्यांनी लक्ष वेधलं आणि त्यावेळी ही मंडळी गप्प का होती असा सवाल देखील त्यांनी केला. 7वी आणि 9वीच्या पुस्तकातील इतिहासाचं पुनर्लेखन ही त्यावरची प्रतिक्रिया नाही, तर अभ्यासाअंती मांडलेली वस्तुस्थिती आहे असा दावा करत त्यांनी सगळे आक्षेप फेटाळून लावले. गेल्या 3 पिढ्यांपासून 4थीच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातोय, त्यामुळे महाराष्ट्रात मराठ्यांच्या इतिहासाला प्राथमिकता दिली जाते असा मुद्दा किशोर दरक यांनी मांडला. मुस्लिम राजांचं खलनायकीकरण करण्याचा प्रयत्न होतोय की काय अशी शंका घेतानाच एकांगी इतिहास कसा शिकवला जातोय अशी टीका त्यांनी केली. नव्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची राजमुद्रा योग्य प्रकारे छापलेली नाही. राजाराम महाराजांचा जन्म रायगडावर झाला हे चुकीचे उल्लेख आहेत, त्यामुळे पुस्तक मागे घेण्यात यावं अशी मागणी इंग्रजीत सावंत यांनी केली. आणि ज्या पुस्तकावरून वाद सुरू आहे त्याचा मी अभ्यास केलेला नाही, पण सध्याचे राज्यकर्ते इतिहासाची तोडमोड करण्याचं जे काम करतायत ते तपासून पाहिलं पाहिजे असं मत अजित अभ्यंकर यांनी मांडलं. प्रेक्षको, इतिहास लेखन वस्तुनिष्ठ आणि निष्पक्षपातीपणे झालं पाहिजे, अन्यथा भारतासारख्या विविध धर्म पंथ जातीत विभागलेल्या देशाचं ऐक्य धोक्यात येण्याची शक्यता असते. रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांच्या मुस्लिम रियासत या ग्रंथाच्या 2ऱ्या खंडाचं संपादन करताना समा गर्गे नेमकं काय लिहिलंय ते पहा. इतिहासातील त्या वास्तव घटना आजच्या राजकीय परिस्थितीत सांगणं इतिहास लेखकांनी टाळावं काय, तसं करणं इष्ट आणि योग्य ठरेल काय, गतकाळातील घटनांच्या सर्व अंगांचा उल्लेख करणं इतिहास लेखकाचं कर्तव्य ठरतं. मग ते आजच्या एखाद्या समकालीन वर्गाला, धर्माला, पक्षाला वा लोकसमूहाला आवडो वा न आवडो, इतिहासातील घटनांची सबळ पुराव्यांच्या आधारे चिकित्सा करणं हे तर इतिहास लेखकाचं महत्त्वाचं कार्य आहे. प्रेक्षको, आपला गौरवशाली इतिहास सांगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, तसाच तो मराठी माणसाला पण आहे. पण त्यासाठी मोगलांच्या इतिहासाला कात्री लावणं योग्य आहे का याचा विचार व्हायला हवा. कारण मोगलांचा तपशीलवार इतिहास सांगितल्याशिवाय मराठ्यांच्या पराक्रमाची उंची आणि इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.